हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणा हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण पुंडलिकाश्वरदे हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान के जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय. जगद्गुरु तुकाराम महाराज के जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज के जय. ब्रह्म चैतन्य आत्मागिरी बाबा की जय. बोल भवानी माता की जय. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. नामने धनंजया जयापरी. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावे. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे. अदत्रे हे जननी देवांचे वसुदेव देवम कंस चाणूर मर्दनम. देवके परमानंदनम कृष्णम वंदे जगद्गुरु. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. नामने धनंजया जयापरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज चिंतन रूपी सेवा करता निवडलेली ओवी माऊली महाविष्णू आळंदी निवासी ज्ञानियांचे राजे योगियांचे गुरु ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर यांचे 18व्या अध्यायामध्ये 100 क्रमांकाची ओवी चिंतना करता निवडलेली आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. नामने धनंजया जयपरी. भगवंताने अर्जुनाला सांगितलं या मृत्यू लोकामध्ये जो मनुष्य जन्माला येईल, त्या मृत्यू लोकामध्ये जो मनुष्य जन्माला येईल तो जाणार आहे. जो आएगा तो जाएगा हा मृत्यू लोकाचा नियम आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगत आहे, अर्जुना या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला येणार तो जाणार आहे. जो खाटेवर आला तो ताटीवर जाणार आहे. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. म्हणून चिंतना करता निवडलेले होई देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. नामने धनंजया जयापरी. म्हणून चिंतना करता निवडलेले होई माऊली महाविष्णू आळंदी निवासी ज्ञानियांचे राजे योगियांचे गुरु ज्ञानाचा सागर असणारे त्यांची चिंतना करता आपण होई निवडलेले आहे. सेवा करण्यापूर्वी काही अल्पसा परिहार. तो सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहीत आहे. आपण एकत्र कशा करता आलो याचं एक कारण आहे. 1 वर्ष पूर्ण झाली आपली बाई
ताराबाई शिवराम पवार हे आपल्यातून निघून गेले आणि त्यांचं वर्ष श्राद्ध आहे, 1 वर्ष पूर्ण झाले आणि वर्ष श्राद्ध असल्यामुळं हे त्यांचे असणारे नातेवाईक, त्यांचा मुलगा गोरख शिवराम पवार, हनुमंत शिवराम पवार आणि त्यांचे पती शिवराम खंडू पवार, त्या सर्व पवार परिवाराने आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता, आईचं ऋण आहे आपल्यावर, आणि आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता काहीतरी ज्ञानदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, वस्त्रदान केलं पाहिजे. अनेक दानाप्रकारे ज्ञानदान सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांनी विचार केला कीर्तन केलं पाहिजे होतं. आता मंडप तर कीर्तन एवढा केला आहे, मंडप तर कीर्तन एवढा झाला, पण काय आता प्रवचन करण्याची पाळी आली की आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. जसं येईल तशी प्रवचन सेवा तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि आज बाईचं वर्ष श्राद्ध आहे आणि त्या वर्ष श्राद्धानिमित्त ही प्रवचन सेवा आहे. या मृत्यूलोकामध्ये जो जन्माला येईल तो जाणार आहे अशी गीता सांगितलं, गीतेने सांगितलं, भगवद्गीतेने सांगितलं. जो मृत्यूलोकामध्ये जन्माला येतो ना तो जाणारच आहे, जाणार. म्हणून तुकोबारा एका ठिकाणी म्हणले रंगे रंगे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाषी जने. तुकोबाराय म्हणतात अरे का भुललास तुम्ही, आम्ही कशा करता भुलला? त्या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, तुम्ही आम्ही मरणार आहोत. कोण 50 वर्षामध्ये मरणार आहे, कोणी 50 वर्षात, कोणी 70 वर्षामध्ये, कोणी 40 वर्षामध्ये जाणार आहे, पण सर्व आपण या मृत्यूलोकामधून जाणार आहोत. फक्त एकच पट्ट्या असा एक मृत्यूलोकामध्ये जन्माला आला तो जगद्गुरु तुकोबाराया. देहासकट वैकुंठ गमन केलं नाही आपण. आपला नासका तुसका देह असताना हा देहासकट जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. फक्त एक पट्ट्या या मृत्यूलोकामध्ये जन्माला आला. म्हणून या मृत्यूलोकामध्ये संत आले, तुम्हा आम्हाला मार्ग दाखवला संतांनी. निळोबाराय म्हणतात मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते तेनेच पंथे चालू जाता नपडे गुंता कोटे काही. साधू संतांनी तुम्हा आम्हाला हा मार्ग दाखवला, हे ज्ञान दिलं, तुमच्या समोर मांडलं, म्हणून आपण सर्व एकत्र आलो. नाहीतर पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम भोग भोग भोगती. पशु सारखं तुम्हा आमाचं जीवन झालं असतं. पण या मृत्यू लोकांमध्ये पहिले संत आले, संत आले तुम्हा आमाचा उद्धार करण्याकरता आले. नाही त्या मार्गाने जीव चालला, म्हणून या मृत्यू लोकांमध्ये संत आले. संतांनी तुम्हा आम्हाला हा मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते निळोबाराय म्हणतात, आणि त्याच मार्गाने आपण निघालेला आहोत माय बापांना. नाहीतरी मी नेहमी सांगत असतो की तुम्ही आम्ही जन्माला येत असताना देवाला विनंती केली, देवाला विनंती केली या गर्भवासातून मला बाहेर काढणं. आईच्या गर्भात असताना तुम्ही आम्ही हात जोडून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. पण आल्यानंतर भगवंताचे चिंतन विसरलं. ज्यावेळेस दाईनी तुम्हामाची नाळ काटली ना, त्यावेळेस देवाचा आणि तुम्हामाचा करंट तुटला गेला. आणि करंट जोडण्याकरता या मृत्यू लोकामध्ये संत आले. मला पण करंट जोडण्याकरता या मृत्यू लोकामध्ये संत आले. आणि या संतांनी तुम्हा आम्हाला मार्ग दाखवला. मार्ग दाखवला संतांनी, म्हणून तुम्ही आम्ही एकत्र आलो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात देहाच्या गावा आलिया आणि जन्म मूर्तीच्या सोहळ्या नामने धनंजया ज्या परी. तुम्ही आला ना जन्माला या मृत्यू लोकामध्ये, पण देवाला विसरला ना. आल्यानंतर देवाला विसरला. आईच्या गर्भातून आला त्यावेळेस देवाला विसरला. म्हणून
तुकोबाराय म्हणतात, विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. आपण देवाला विसरलो मायबापानं, भगवंताला आपण विसरलो मायबापानं. पण त्याचा करंट जोडण्याकरता पहिले संत आले ते ज्ञानोबा माऊली आले, ज्ञानेश्वर महाराज आले. का आले की बुडते हे जन न देखवी डोळा आणि येतो कळवळा मनवणी. नाही त्या मार्गाने जनता चालली, नाही त्या मार्गाने जीव चाललेला आहे. आणि जीवाचा उद्धार करण्याकरता, देवाचा पत्ता सांगण्याकरता पहिले संत या मृत्यू लोकांमध्ये आले ते ज्ञानेश्वर महाराज आले, ज्ञानोबा माऊली आले माहिती. आणि आल्यानंतर काय केलं त्यांनी? हा पाया रचला. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवलया. ज्ञानेश्वर महाराजांनी हा पाया रचला. नामदेवरायांनी विस्तार केला त्याचा. नामदेवराया देवाचे लाडके भक्त, लढिवाळ भक्त असणारे नामदेवरायांनी या भागवत धर्माचा विस्तार केला. नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार. आणि असं मंदिर भागवत धर्माचं तयार होत असताना त्याला खांब जो लागला तो नाथ बाबांचा खांब लागला. जनार्दनी एकनाथ आणि खांब दिला भागवत. भागवत ग्रंथ तयार केला नाथांनी आणि या भागवत धर्माला खांब लागला गेला. आणि तुकोबाराय अमेरिकेचा ना जपानचा ना कुठलाही आणा, पण कळसाच्या वरती काम होत नाही. पण कळसाच्या वरती दोन संतांनी काम केलं, ते निळोबाराय आणि बहिणाबाई यांच्या अभंग आम्ही कीर्तनाला घेतो. याचं कारण आहे, कळसाच्या वरती काम केलं आमच्या निळोबारायांनी. झळझळीत सोन सळा कळस दिसत शे स्वज्वळा. बरवे बरवे पंढरपूर इटुबारायाचे नगर. बरवे बरवे पंढरपूर. कळसाच्या वरती काम बहिणाबाईने, निळोबारायाने केलं. कळसाच्या वरती पताका लावल्या. पताका लावल्या. झळझळीत सोनसळा कळस दिसत असे सोजवळा. म्हणून ही 5 संत या मृत्यू लोकांमध्ये अवताराला आले. देवमान्य संत म्हणतात त्यांना. आणि आपण जरी आपण निघालो दिंडीमध्ये तर आपण काय म्हणतो? नामया ज्ञानोबा आणि एकोबा तुकोबा निळोबा. हे 5 संत या मृत्यू लोकांमध्ये आले आणि तुम्हाला हा मार्ग दाखवला नाही आपण. आणि मार्ग दाखवत असताना काय केलं की हा भागवत धर्माचा त्यांनी पाया रचला. ज्ञानेश्वर महाराजांनी हा भागवत धर्माचा पाया रचला, ग्रंथ तयार केले तुम्हा आम्हासाठी मायबापांना. त्या साधू संतांनी ग्रंथ तयार केले आणि त्या ग्रंथाच्या आधारावर आपण भगवंताचं चिंतन करण्याकरता सांगितलं. आणि भगवंताचा पत्ता खरं ज्ञानोबा माऊलीने सांगितला, तुकोबारायांनी सांगितला, नाथ बाबांनी सांगितला. देव कसा आहे ते या मृत्यू लोकांमध्ये देव आले. कशा करता आले? पुंडलिकाच्या भावरता गोकुळी हुडी झाला येता. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणत असे. पुंडलिकासाठी भगवंत आले. आई वडिलांची सेवा केली म्हणून देवाला पंढरपूरला येवा लागलं. मी नेहमी विनोदाने सांगत असतो, रुक्मिणी श्रीकृष्ण भगवान परमात्मा यांचं भांडण झालं. कुठं? द्वारकेमध्ये. हा भगवंत सारखा राधेच्या घरी. आणि राधेच्या घरी असल्यामुळं सवती मच्छर वाढला आणि सवती मच्छर वाढल्यामुळं देवाचं आणि रुक्मिणीचं भांडण झालं. आणि रुक्मिणी रुसून गेल्यानंतर देवाला वाटलं आता येईल, गेले असेल भीमक राजाकडे, त्याच्या बापाकडे गेले असेल. 6 महिने झाले ते रुक्मिणी तपास नाही. वर्ष होऊन गेलं, रुक्मिणी नाही. देवाने बारीक तोंड केलं. बारीक तोंड करून बसल्यानंतर अचानक
नारदाची स्वारी द्वारकेमध्ये आली आणि देवाकडे पाहिलं. देवा लय लहान बारीक तोंड केलं. काय झालं नेमकं काय? देवाने सांगितलं, माझी पत्नी रुक्मिणी आमचं भांडण झालं आणि रुसून गेली. म्हणले वर्ष झालं अजून तपास नाही. त्यावेळेस नारदाने सांगितलं, मी पत्ता सांगतो रुक्मिणीचा, पण माझं नाव सांगू नका. आणि रुक्मिणीचा पत्ता सांगितला. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. हा, पंढरपूर म्हणून एक गाव आहे दंडकारण्यामध्ये, आणि तिथं भीमा नदी आहे. आणि त्या भीमा नदीच्या तीरावरती पुंडलीकराय आई वडिलांची सेवा करत आहेत. आणि रुक्मिणी तिथं रुसून गेलेले आहे आणि तिथं थांबलेले आहे. मग भगवान परमात्म्याने पत्ता ऐकला आणि भगवान परमात्मे एकटे नाही निघाले. गाई गोपाळ सोंगडे वना, गाई गोपाळ सोंगडे वना वना वना, गाई गोपाळ सोंगडे वना. गाई गोपाळ सहित भगवान परमात्मे पंढरपूरला आले. कशाला? रुक्मिणीचा शोध घेत आले. आणि गाई गोपाळ गोपाळपुरामध्ये सोडले आणि रुक्मिणीकडे आले. रुक्मिणीला हात जोडले. रुक्मिणी सांगितलं, तुम्ही माझ्यासाठी नाही आलात, जे आई वडिलांची सेवा करतात पुंडलिक राया, त्या पुंडलिक रायासाठी तुम्ही आला. आणि मग भगवान परमात्मे पुंडलिकाकडे गेले. मग पुंडलिक राय सर्वांना माहित आहे, पुंडलिक रायाने वीट फेकली. भगवान परमात्मा योगी 28 विटेवर उभा केला आणि देवाला वचन मागितलं, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, जे पंढरपूरला वारकरी येतील ते मोक्षाचे अधिकारी होतील. पण भगवंत विठेवर उभे राहिले, पण आपला पत्ता कोण सांगणार आहे हा प्रश्न भगवंताला पडला. आपण आलो विठेवर येऊन उभा राहिलो, पण आपला पत्ता कोण सांगणार आहे? आणि मग ब्रह्मा विष्णू महेश आदी माया शक्ती हे चारही देव एकत्र आले. प्रयोजन केलं की आता आपण परत संत रूपामध्ये यायचं. आणि मग आपेगावच्या विठ्ठल पंतांच्या पोटी अवतार घ्यायचा ठरला देवांचा. आणि तोच सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सका माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म स्वप्न तू झाला, भक्ती आनंदे वर्षला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पाये, महाविष्णूचा अवतार, सका माझा ज्ञानेश्वर. देवाने अवतार घेतला बाबा. हे बघा, भगवंताने संत रूपामध्ये यायचं ठरवलं मृत्यूलोकामध्ये. आणि विठ्ठल पंतांच्या पोटी, आपेगावच्या विठ्ठल पंतांच्या पोटी या चार भावंडांनी जन्म घेतला. माय बाबा संत रूपामध्ये आले. आणि तुम्हा आम्हाला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला. काय भाग्यवान आहेत आपण, खरंच भाग्यवान. पवित्र ते कुळ, पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, म्हणून तुम्ही आम्ही ह्या मंडपामध्ये आलो आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवाशा तालुक्यामध्ये हा ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. काय भाग्य आहे आपलं. ज्ञानेश्वरीचा जन्म झालो. ज्ञानेश्वरी दीपिका तयार झाली याच नगर जिल्ह्यामध्ये. म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहोत माय बापांनो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अवताराला आले, निवृत्ती दादा अवताराला आले, ज्ञान दादा अवताराला आले, मुक्ताबाई सोपान काका हे पहिले
संत रूपामध्ये देव अवतारी संत अवताराला आले आणि तुमच्या आमच्या समोर हे ग्रंथ ठेवले नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, अमृत अनुभवलेला, चांगदेव 65 लिहिली आणि संसारी जीवा करता एक छोटासा ग्रंथ ज्ञानोबा माऊली लिहिला, त्याचं नाव आहे हरिपाठ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, कोण करी असोनी संसारी जीवा वेगो करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. तुम्हा आम्हाला संसारी जीवा करता नाही ज्ञानेश्वरी करणार, नाही अमृत अनुभव करणार. हे ज्ञानांसाठी योग्यांसाठी चांगदेव 65 लिहिली ही तर आपल्याला कळणारच नाही. पण संसारी जीवा करता छोटासा तो हरिपाठ लिहिला माऊलीने. आणि संत आल्यानंतर कार्य संपल्यावर निघून जातात बरं का. अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाला. किती ज्ञान होण्यानं, किती ज्ञान. अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण केलं ज्ञानोबा माऊलीने. ते बी मेलेल्या माणसाकडून. सखे 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी आणि सचितानंद बाबा आदुरी लेखको झाला. जो मनुष्य मेला होता त्याला जिवंत केलं माऊलीने. सचितानंद बाबाला जिवंत केलं आणि हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिखाण केलं त्यांच्याकडून. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये पहिले संत आले ते ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई. हे संत मृत्यू लोकांमध्ये आले आणि तुम्हा आम्हाला हे ग्रंथ ठेवला. आणि अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लेखन केलं आणि समाधी घ्यायचं ठरवलं. समाधी घ्यायची काळ आला ना ज्ञानोबा. त्यावेळेस निवृत्ती दादाने 2 बोट वरती केली काळाला. 2 वर्षे ताप. काळ परत गेला. काळ 2 वर्षांनी परत आला. परत आल्यानंतर सोपान काकाने 2 बोट केली. परत काळ गेला आणि 3ऱ्या वेळेस काळ आला. मुक्ताबाईने 2 बोटे वरती केले आणि काळाला सांगितलं, हे काळा ऐक. निवृत्ती दादासाठी 2 वर्षांनी आला, सोपान काकासाठी 2 वर्षांनी आला. पण मी जे 2 बोट वरती केले ना, मुक्ताबाईने सांगितलं, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत परत माझ्या दादाकडे यायचं नाही. काळ माघारी गेला. एवढा अधिकार आहे, अधिकार संतांचा आहे मायबापांना. आणि अवघ्या 16व्या वर्षी 22व्या वर्षी संजीवनी समाधी ज्ञानोबा माऊलीने घेतली. 22व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली आणि संत निघून जातात. त्या मृत्यू लोकांमध्ये लय दिवस संत राहतात. 42 वर्ष जगद्गुरु तुकोबा राहिला. 32 वर्षे आमचे शंकराचार्य राहिले आणि 82 वर्षे नामदेव राहिला. त्या मृत्यू लोकांमध्ये राहिले. आणि माईबापांनो, याच संतांनी हे संत जर आले नसते मृत्यू लोकात, तुम्हा आमचं जीवन जनावरासारखं झालं असतं. जनावरासारखं जीवन झालं असतं. पण संतांनी हात मामाला मार्ग दाखवला नाही. म्हणून देहाच्या गावा आलिया, जन्म मूर्तीच्या सोहळ्या. देहाच्या गावाला आला काय करायचं हे तुम्हा आम्हाला संतांनी सांगितलं. देवाचा पत्ता संतांनी सांगितला तुम्हा आम्हाला. मायबापांना देवाचा पत्ता तुम्हा आम्हाला सांगितला नाही. हो, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, सो हिताचा घोर पहा, ध्याने रहा श्रीहरीच्या. न कळत न कळत न कळत न कळत तुम्हा आम्हाचं आयुष्य जातं मायबापांनो. काळ्याचं पांढरं कधी झालं आपल्याला कळलं नाही मायबापांनो. न कळत न कळत आयुष्य निघून जात. म्हणून आपल्यातून बाई निघून गेली. आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्या आईची माया काय. तुकोबाराय सांगतात, लेकोराचे हित वाहे
माऊलीचे चित्त ऐशी कळवळल्याची जाती करी लाभावी प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हेस आहे. ऐशी कळवळल्याची जाती करी लाभावी प्रीती. लेकराचं हित जाणणारी आई आहे आणि आईच्या ऋणातून मुक्त व्हायचंय आपल्याला. आईच्या ऋणातून आपल्या डोक्यावरती 3 ऋण आहेत. तीन ऋण कोणचे आहेत? पहिलं ऋण आहे देवाचं ऋण आहे आपल्या डोक्यावरती. काय केलं देवाने तुम्हासाठी? दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडशी नारायण. नाश पण भवरोग दिले इंद्रिये हात पाय कान. भगवंतानी तुम्हा आम्हाला नरदेह फुकट दिला हो. फुकट दिला. फुकट देवे दिला देह भजन गोमटा आणि तोया झाला फटा बाधिकेचा. भगवंतानी नरदेह दिला. नरदेह दिला नाही तर त्याला एक भांडवल दिलं. इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले. किती सुंदर असा नरदेह तुम्हा आम्हाला भगवंतानी फुकट दिला. फुकट दिला. विचार करा ना तुम्ही काय कमी. मग त्या देवाचं ऋण आहे आपल्यावरती, त्या भगवंताचं ऋण आहे आपल्यावरती. आणि त्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपल्याला काही नाही करायचं. त्या भगवंताचं चिंतन करायचं, त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलं. नामस कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. कलियुगामध्ये साधन आपल्याला सोपं सांगितलं का? अनेक युगामध्ये अनेक साधन करायची भगवंताची प्राप्ती कर. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करायची तेव्हा भगवंताची प्राप्ती व्हायची. पण कलियुगामध्ये साधन सोपं सांगितलं का? सांगितलं फडतारे महाराज कशामुळे सांगितलं आपल्याला? अल्पाविष्य मानव देह सत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशे उरले ते पाहेगा राम राम स्मरा आदी. अल्प आयुष्य तुम्हाला आम्हाला मिळालं. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य मिळालं तुम्हाला आम्हाला. आणि 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुकोबाराय म्हणतात अल्प आयुष्य मानव देह सत गणिले ते अर्ध रात्र खाये. बघा सत गणिले ते अर्ध रात्र खाये मध्ये 100 वर्षातून 50 वर्ष झोपेमध्ये गेले आपले. काय बालपणामध्ये गेले, काय तारुण्यामध्ये गेले आणि मग काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून या मृत्यू कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला आयुष्य कमी मिळालं, अल्प आयुष्य मिळालं. म्हणून सोपं साधन सांगितलं. नामस कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायास न जावे मनंतरा सुखी येतो घरा नारायणा. असा आवाज ठेवा बरं का. आता सुंदर आवाज यायला लागला. नामस कीर्तन केलं पाहिजे कलियुगामध्ये. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये कीर्तन करण्याकरता सांगितलं. साधू संतांनी कीर्तन करण्याकरता सांगितलं का? सांगितलं आयुष्य कमी आपल्याला मिळालं म्हणून सोड साधन. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणला तरी चालेल, भगवंताची प्राप्ती होईल. पण त्याला काय केलं पाहिजे? संताकडे गेलं पाहिजे. नाथ बाबा सांगतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाचे बंधने. संताविन प्राप्ती नाही ऐशी
वेद देती ग्वाही. वेदाने हात वर करून सांगितलं देवाकडे जाण्याकरता तुम्हाला पहिलं संताकडे जावं लागल. नाथ बाबा म्हणतात संताविना प्राप्ती नाही, ऐशी वेद देते ग्वाही. एका जनार्दनी संत आणि पूर्ण करते मनोरथ. भगवंताकडे तुम्हाला आम्हाला जायचं म्हणलं तर पहिलं तुम्हाला संताकडे जावं लागल, मग हरीची प्राप्ती करून घ्यावा लागल. देवाचे लाडके भक्त होते ना नामदेवराय, देवाचे लाडके भक्त होते. नामदेवाच्या हातून भगवंत जेवायचे. 5 वर्षाचा असताना नामदेवाने देवाला जेवायला घातलं. देवाचे लाडके भक्त नामदेवराया. लाडके म्हणजे किती? 4 युग देवाच्या संगती होते. 4 युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. 4 युग देवाच्या संगती होते. आणि नामदेवराया ज्यावेळेस देवाला जेवायला घालायचे, देवाला जेवायला घालायचे, एवढा अधिकार त्या संताचा होता. पण सद्गुरु केला नव्हता. आणि मुक्ताबाईने नामाला सांगितलं ना, सद्गुरु केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. आणि एक दिवशी प्रकार असा घडला, त्या चंद्रभागे वाळवंटामध्ये सर्व साधू संतांची मांदियाळी घडली, मांदियाळी. आणि त्यामध्ये नामदेवरायाला बोलवलं आणि नामदेवरायाला कच्च ठरवलं. आणि मग देवाकडे नामदेवराया गेले. देवा खरंच मी कच्चा आहे का रे? आणि देवाने त्यावेळेस सांगितलं नामा तू जरी माझ्या संगती असेल तर मी अजून कसा आहे तुला अजून कळला नाही. याकरता तुला औंढ्या नागनाथाला जावं लागेल, विशोबा खेचरासारखे सद्गुरू करून घ्यावा लागेल, तेव्हा मी तुला कळेल म्हणले. आणि मग नामदेवरायाला विशोबा खेचाराकडे लावले, सद्गुरू करून घेतला. आणि मग नामदेवरायाला कुत्र्यात देव दिसला. कुत्र्यात ज्यावेळेस नामदेवरायाचं कीर्तन होतं चंद्रभागे वाळवंटामध्ये, आणि नामदेवराया चूप वाढीत होते पंक्तीमध्ये. आणि भगवंत कुत्र्याच्या रूपामध्ये आलेली एक रोटी पळवली. आणि रोटी पळवल्यावर तो ज्ञानोबा नामदेवरायाने पाहिला हा कुत्र नाही, हा देव आहे. हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागे सोना पाटी, थांब थांब रे जग झेटी, कोरडी रोटी का रे खाशी. अरे थांब देवा, देवा थांब रे बाबा, घास बसेल, कोरडी रोटी खाऊ नको, तुपासंग रोटी खा. आणि त्यावेळेस देव प्रगट झाले. नामदेवराया समोर प्रगट भगवंत झाले. कुत्र्याच्या रूपामध्ये देव आले. देव कसा आहे? हा नामदेवरायाला सद्गुरू केल्यानंतर भगवंत कळले. म्हणून ज्यांना विचार आहे, सर्वांना एक विनंती आहे, सद्गुरू केल्याशिवाय गळ्यात तुळशीची माळ घातल्याशिवाय मरू नका. नका नका. माई बापांनो, संत त्या करताच आले, तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्याकरता आले. माई बापांना हे संत आले म्हणते लोक. आणि त्याच ज्ञानोबा माऊलीने सांगितलं, देहाच्या गावा आलिया आणि जन्म मूर्तीच्या सोहळ्या. देहाच्या गावाला तुम्ही आलात ना माई बापांनो, पण तुम्हाला एक वेळा व्हायला जायचं आहे, जायचंय. ह्या मूर्ती लोकांमधून सर्वांना जायचंय. कोणी आमरण आहे माई बापांनो? जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा, हे 2 सोहळे. आपल्याला जन्माचा सोहळाही कळत नाही, मृत्यूचा सोहळाही कळत नाही आपल्याला. पण तिसरा जो सोहळा आहे ना, तो लग्न सोहळा, तो आपण थाटाने आपल्या डोळ्याने पाहतो. खरे नेमाने 2 सोहळे सांगितले, मृत्यूचा सोहळा आणि जन्माचा सोहळा. जन्म झाल्यानंतर जोपर्यंत मृत्यू आहे तोपर्यंत त्याला म्हणायचं आयुष्य आहे. आणि आयुष्यामध्ये काय काम करायचं हे संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. नाही उठा जागे भरी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकवी विता. जन्माच्या उठा
जागे व्हा. हा जागे करण्याकरता संत आले. ऐका नाही, या मृत्यू लोकांमध्ये जाग करण्याकरता तुम्हा आम्हाला जाग केलं संतांनी. असे संत या मृत्यू लोकांमध्ये आले. म्हणून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी ग्रंथ, अमृत अनुभव, चांगदेव 65 सर्व ग्रंथ तयार झाले आणि समाधी घ्यायचं ठरलं. आणि देवाच्या समोर ज्ञानोबा माऊली उभे राहिले. पांडुरंगाच्या समोर, पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि देवा मला संजीवनी समाधी घ्यायची, पण एक काम राहिलं माझं. कार्य संपत असताना 4 धाम यात्रा माझ्याकडून राहिलेली आहे. मला 4 धाम यात्रा करायची, पण 4 धाम यात्रा करत असताना मला नामाची संगती आहे. ज्ञान भरपूर कमवलं म्या. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, निर्जीव असणारी भिंत चालवली, पाठीवर मांडे भाजले. योग अभ्यास होईल माझ्याकडे, ज्ञान आहे माझ्याकडे, पण ज्ञानाला अहंकार असतो. म्हणून नामदेव रायाची संगती ज्ञानोबा माऊलीने घेतली. का? या ज्ञानाला नुसतं ज्ञानाने देव कळला जात नाही. देवाला भक्तीची जोड लागते, वैराग्याची जोड लागते. आणि वैराग्य नामदेव रायाकडे होतं, भक्ती नामदेव रायाकडे होती. मग नामदेव रायाची संगती ज्ञानोबा माऊलीने घेतली. ज्ञानोबा माऊलीने नामदेव रायाची संगती घेतली. म्हणून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य ही सर्व एकत्र आल्यानंतर भगवंताची प्राप्ती होती. तशी प्राप्ती होऊ शकत नाही. नुसतं ज्ञानाने देव आकळला जात नाही. मी नेहमी सांगत असतो, ज्ञान अहंकारी असतं. एक मनुष्य, आपला महाराष्ट्रातला मनुष्य काशी यात्रेला गेला आणि काशी यात्रेला गेल्यानंतर त्याला अभ्यास केला. त्याने शाही शास्त्र, 18 पुराण वगैरे वगैरे सर्व ग्रंथ पाठांतर केले आणि तो परत महाराष्ट्रामध्ये आला. आल्यानंतर त्याला असा अहंकार झाला, माझ्यासारखा ज्ञानी मीच, माझ्यासारखा ज्ञानी मीच म्हणला. आणि त्यांनी काय केलं हो, या महाराष्ट्रामध्ये सर्व ग्रंथ एका गाडीमध्ये भरले. त्या ज्ञानाने खूप ज्ञान शिकून आला, पण ज्ञानाचा अहंकार आला हो. आणि गाडी बैलामध्ये ग्रंथ घातले आणि त्या जोला कंदील बांधला आणि दिवसा कंदील लावून निघाला. कशा करता? मी ज्ञानी, मला कुणीही प्रश्न विचारावा नाही, प्रश्नाचं उत्तर आलं तर हा कंदील विझवणार आहे. त्याला ज्ञानाचा अहंकार होता आणि दिवसात दिवा लागून निघाला. लोक म्हणायची हा तर पंडित दिसतोय, ज्ञानी दिसतोय, पण दिवसा दिवा लागून निघाला. नेमकं काय प्रकार आहे म्हणले. तर तो म्हणायचा मी ज्ञान ग्रहण केलेलं आहे, मला कुठला प्रश्न विचार नाही, प्रश्नाचं उत्तर आलं तर हा दिवा विझवणार आहे, असा तो बोलायचा. पण त्याला एक असा आडमोठा शेतकरीच मिळाला. असा ह्या कर्जत जामखेडून निघाला होता. अनेक शेतकऱ्यांनी त्याला पाहिलं. दुपारी 12 वाजता दिवा लागून हा पंडित निघाला, कोण आहे बघू म्हणून पळपळू गेला. म्हणला अरे दिवसा दिवा लागून, तुला आंधळा तर नाही म्हणला, तुला डोळे आहेत म्हणला, दिवसा दिवा लागून निघाला म्हणला. त्याने म्हणला हो बाजूला म्हणला, मी पंडित आहे, मला कुठलाही प्रश्न विचार, प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर हात देवा विझवणार. हा माझा पण आहे, मी काशीला विद्या शिकून आलो. मी तुम्हाला का सांगतो, ज्ञानाचा अहंकार होता त्याला. तो शेतकरी आडमोठा होता. ते म्हणला असा आहे मला, पळपळू गेला आणि ती रुग्ण घेऊन आला. आवताचं रुग्ण, आवत हाकत होता ना, आवत हाकत असताना तो रुग्ण घेऊन आला. सांग म्हणला, आता ही माझा प्रश्न आहे तुझ्या समोर, एक गाडी सोड म्हणला. तो माझं ही रुग्ण तुला लागल कुठं सांग बरं म्हणला, माझाच प्रश्न आहे, हे रुग्ण तुला कुठं लागल म्हणला. आता तो ज्ञानी होता, पंडित होता, म्हणला शिवा आता कुठं जरी सांगितलं तर कुठं तरी हाणणारच आहे म्हणला. डोक्यात म्हणलं की पाठीत हाणणार, पाठीत म्हणलं की टांगडे हाणणार म्हणला, पण हाणणारच आहे म्हणला. सांग माझा प्रश्न आहे, माझं हे रुग्ण तुला लागल कुठं.
एवढा ज्ञानी होता पण आडमोठ्या पुढे समोर, शेतकऱ्याच्या समोर नतमस्तक झाला. सांग, नाही सांगता आलं. विजय देवा म्हणला, ज्ञान ग्रहण करून आला म्हणला, पंडित झाला म्हणला, आणि चालला दिवसा दिवा लावून म्हणला. अहंकार झाला. विजय देवा लागला. आणि चलता चलता एक वाळूची मूठ, वाळू पडलेली होती, वाळूची मूठभर वाळू उचलली आणि त्या पंडिताला विचारलं, सांग म्हणला माझ्या मुठीमध्ये किती वाळू येते. म्हणला मला नाही सांगता यायचं. म्हणला सांग म्हणला, नाही तर परत रूम नाही येईल म्हणला. टाक म्हणला पदरामध्ये. म्हणला मी मापून सांगतो. मला मापून नाही, अशी सांग किती येते मुठीमध्ये वाळू ते. तरी नाही सांगता आलं. पाया पड म्हणला, माझ्या पाया पडाव लावलं आणि येड्या म्हणला, हे मुठभर वाळू तुला कळा ना का रे, मुठभर तो वाळू आहे म्हणला. मी का तुम्हाला सांगितलं, ज्ञान ग्रहण केलं, पंडित झाला, ज्ञानी झाला, पण ज्ञानाचा अहंकार आला तर भगवंताकडे जाता येत नाही. मग ज्ञानाने सुद्धा नामाकडे गेले आणि भक्तीचं श्रवण केले. भक्ती श्रेष्ठ भक्ती या मृत्यू लोकामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. आणि भक्तीने देव आकळला जातो. भाव बळे आकळे, एरवीन आकळे आणि करतळे आवळे तैसा हरी. भावाने देव आकळला जातो, भक्तीने देव आकळला जातो, प्रेमाने देव आकळला जातो. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला, असा भगवान परमात्मा आहे. तो आकळण्याकरता आपल्याला संताकडे जावं लागतं. आपण पंढरपूरला गेलो ना, आधी कुठं जातो, आधी पुंडलिक रायाचं दर्शन, नामदेव रायाचं दर्शन, कानोपात्रेचं दर्शन आणि मग भगवंतापर्यंत आपण जातो. आधी संतांचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग भगवंतापर्यंत जावं लागतं. माहिती या मृत्यू लोकांमध्ये जे जे संत आले त्यांनी आम्हाला हा मार्ग दाखवला. माय बापांना कोणते संत आले, 108 संतांची मानद्याळी आहे. त्यात मध्ये देवमान्य संत, यामुळं महाराष्ट्रामध्ये म्हणजे 5 संत देवमान्य झाले. हा, म्हणून आपण त्यांचं भजन करतो, त्यांच्या भजनावरतीच आपण श्रीमंत झालो. फक्त ज्ञानोबा तुकाराम महाराज म्हणले की, ज्ञानोबा तुकोबा म्हणले की लगेच गुलाबजाम देतात आपल्याला. एवढा अधिकार आहे त्यांचा मायबापांना. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते संत राहणार आहे. असे संत ज्या जगामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला लिहून ठेवलं मायबापांनो. हा, मी मगाशी सांगितलं तुम्हाला एक अभंग घ्यायचा होता. ए साथी आली या वळंगा सारंग धरू, आणि नाही तरी संसार जाईल लया. कोणाचे मायबाप कोणाचे घनगोत्र, मृग जळ हो तो जाईल. ज्ञानोबा माऊली म्हणतात, अहो कोण आहेत आपले, नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंतिम जाशील एकल्या प्राण्या, माझे 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 म्हणून. आपलं कुणी नाही मायबाप. हा, आपलं कुणी नाही. रंगे रंगे श्रीरंगे, काय भुललाशी पतंगे. अरे पतंगासारखं आम्ही भुललोच माय बापांनो. पतंगासारखं भुललो. पतंग जसं देवावर झडप घालतं ना, आणि झडप घातल्यानंतर मरून जातं, तसं आपण देवावर झडप घालतो. संसारामध्ये आम्ही गुंतलो आहोत. काय भुललाशी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे. हे शरीर जाणार आहे, शरीर जाणार आहे, पण आपण भुललो संसारामध्ये माय बापांनो. कोणी पैशामध्ये भुलला, कोणी शेतीमध्ये भुलला, कोणी पत्नीमध्ये भुलला. अनेक प्रकारे तुम्ही भुलून गेला ह्या संसारामध्ये. पण संसाराचा व्यथा सांगितली ना तुकोबारायने, संसार दुःख मूळ चौकडे विंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले वढाळ, कौना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. हा संसार कसा आहे सर्वांना माहित आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही कोटी.
पण आपण संसारामध्ये संसारी जीव, संसारामध्ये आपण गुंतलो मायबापांनी, संसारामध्ये गुंतलो मायबापांनो. आणि हे कशा करता एवढं श्राद्ध करायचं, कशा करता दशक्रिया विधी कशा करता करायचे आपले, हे संतांनी सांगितलं. बाईला 1 वर्ष पूर्ण झाले, आपण त्यांची दशक्रिया विधी केली, 10वा केला, 13वा केला. महिना जेवण घातलं आणि 1 पूर्ण वर्ष झाले आज. आणि आज बाई दुपारी 12 वाजता येणार आहे, त्या ठिकाणी येणार. ज्येष्ठांना तुम्हा आम्हाला सर्वांना आशीर्वाद देणार. एकदा का पिंडदान झालं, आपण दशक्रियेला पिंडदान करतो, काकपर्श होतो. काकपर्श झाल्यानंतर जो आत्मा आहे ना, तो आत्मा आपल्या प्रवासाला निघतो. गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे, आत्मा ज्यावेळेस प्रवास करत असताना त्यांचं पुण्य कमी पडू नये. आयुष्यभर काय केलेलं पुण्य असेल, पाप असेल, पाप जास्त असेल तर त्यांना हे पुण्य पाठवायचं. आपण हा जो प्रवास आहे ना, तो खडतर प्रवास आहे, खूप मोठा प्रवास आहे. 365 दिवसाचा प्रवास आहे. हा आत्मेत जशा आपण दिंड्या काढतो, पंढरपूर आळंदी दिंड्या काढतो, तसा हा आत्म्याच्या दिंड्यावरती चाललेला आहे. आणि काय पुण्य केलंय, या पुण्याच्या जोरावर काय लोकांनी दिंड्या आत्मे चाललेले आहेत. आपण मागावून त्यांना पुण्य पाठवायचं आहे. काय पुण्य पाठवायचं आहे त्यांना? ज्ञानदान करायचं आहे, त्यांच्या नावाने अन्नदान करायचं आहे, त्यांच्या नावाने वस्त्रदान करायचं आहे, त्यांच्या नावाने कांचन दान करायचं आहे, भूमिदान करायचे आहे, गायी दान करायचे आहे. अनेक दान आहे, त्या दानापैकी अनेक प्रकारचे दान करायचं आणि त्यांच्या नावाने त्यांना पुण्य बाईला पाठवायचं, कुठं वरती पाठवायचं. आणि हे जात असताना हा खडतर प्रवास आहे. आणि प्रवास करत असताना पुण्य कमी पडू नये म्हणून आपण दर महिन्याला जेवाय घालायचे. आणि वर्ष श्राद्ध आलं की आज हा जीव भगवंताच्या समोर उभा राहतो, देवाच्या समोर उभा राहतो. काय पुण्य केलं, काय पाप केलं, हे सर्व त्यांच्यात शेवटचा दिवस असतो. आणि जात असताना 365व्या दिवशी वैतरण नावाच्या नदीच्या किनाऱ्यावर जाऊन जीव थांबतात हे सर्व. आणि त्या वैतरणा नदीच्या किनाऱ्यावरती कामधेनू असतात. आणि ती वैतरणा नदी अशी आहे की सर्व जगाचं जे पाप आहे ना, घाण आहे ना, ती घाण त्या नदीमध्ये असते, वैतरणामध्ये. आणि ती नदी पार करून भगवंताकडे जायचं असतं. आणि ती पार करत असताना पुण्य लागतं. आपण गायी दान केलं तिथं कामधेनू आपल्याला पुण्य देते. त्या गायीच्या पाठीवर चपटीला धरून आपण ती नदी पार करू शकतो. त्याकरताही दान करायचंय, त्याकरताही पुण्य करायचंय. तुम्ही म्हणाल महाराज ते गेले, वर्ष झाली, आई गेली, बाई गेली आपली, 1 वर्ष झालं आणि त्यांना कसं पुण्य प्राप्त होत ना. आता जरी आपण इथं बोललो, व्हिडिओ कॉल केला आपण, तर अमेरिकेमध्ये दिसतो आपण, दिसतो का नाही? हा, हे असंच आहे बघा. पंडूराजा मृत्यू लोका मरण पावले आणि स्वर्गालोकामध्ये गेले. पण स्वर्गालोकामध्ये गेल्यानंतर जागा चुकीची मिळाली पंडूराजाला. पांडवाचे वडील, चुकीची जागा मिळाली, यम दरबाराजवळ मिळाली. दररोज यमाचं
होत असताना पण स्वर्गामध्ये पुण्य करता येत नाही. पुण्य करणारी जागा फक्त मृत्यू लोक आहेत. स्वर्गामध्ये पाताळामध्ये कुठेही, वैकुंठामध्ये जा, कुठेही जा, पुण्य कुठेही करता येत नाही. फक्त पुण्य मृत्यू लोकांमध्ये पुण्य करता येत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतो, पुण्याची पावटी सरी इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागले मृत्यू लोका माघारी. हा, मृत्यू लोकांमध्ये जो पुण्य करून स्वर्गात गेला, पण स्वर्गातले लोक सुद्धा म्हणतात, स्वर्गीचे अमर विचिताती देव मृत्यू लोके होवा जन्म आमा. मृत्यू लोके होवा जन्म आमा. स्वर्गातले देव इच्छा करतात की या मृत्यू लोकांमध्ये जन्म हो. का? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. भगवंताचं नाम या मृत्यू लोकांमध्ये घेता येतं. पंडूराजाने विचार केला, स्वर्गात आपल्याला पुण्य करता येत नाही आणि आपल्याला जागा मिळवता येत नाही, आपल्याला जागा चुकीची मिळाली. पण नारदाची भेट झाली. नारदाला सांगितलं, जा मृत्यू लोकांमध्ये. माझे 5 पांडव आहेत, धर्मराजा आहे, भीम आहे, अर्जुन आहे, सहदेव, नकुळ, द्रौपदी यांना सांग राजेश वेदने करा. द्वापार योगामध्ये राजेश वेदने केला पांडवांनी. मोठा राजेश वेदने केला. राजेश वेदने म्हणजे सोपा आहे का? तो हत्तीच्या सोंडे एवढे धार तुपाचे सोंडे होते यज्ञामध्ये. आता कलियुगामध्ये तूप म्हणला की चूप मला लागतंय, तूप मिळत नाही आपल्याला. हा, पण हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार त्या राजेश यज्ञामध्ये सोडली. यज्ञ 6 वर्ष चालला होता पांडवांचा आणि पुण्याची प्राप्ती झाली. स्वर्गामध्ये घंटा वाजू लागला आणि पंडूराजाला जागा मिळाली. का? या मृत्यू लोकांमध्येच पुण्य करता येतं. स्वर्गामध्ये पुण्य करता तुकोबा राहतं म्हणतात, वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याची. हा, वैकुंठामध्ये काला नाही आणि भगवंतही नाही. वैकुंठामध्ये नाही, अमरावतीमध्ये नाही आणि स्वर्गामध्ये बी करता येत नाही. फक्त आपल्याला पुण्य करायची जागा म्हणजे फक्त मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकांमध्ये पुण्य करायचं. म्हणून बाईला आपल्याला मागावून पुण्य पाठवायचं आणि ती कामधेनू आपल्याला तरुण नेते. आणि त्यानंतर आपण काही लोक म्हणतात, कशाला करायचे वर श्राद्ध, मेला म्हणजे गेला, कशाला दशक्रिया विधी करायची. मेला म्हणते गेला, तो आज वरती बसून सर्व काही पाहतो. भैया सर्व पाहते. माझी मुलं, माझे पती काय करतात खाली, माझ्यासाठी काय करतात. आणि मग वरती बसून जर पुण्यदान होत असेल, ज्ञानदान होत असेल, अन्नदान होत असेल तर आशीर्वाद देते. मायबापांना आशीर्वाद देते. आपल्याला वरती बसून आशीर्वाद देतात. किती दुःख आहे मायबापांना. आणि नाही केलं त्यांच्या नावाने, नाही केलं तर ते आशीर्वाद देतात का आपल्याला? नाही देणार आशीर्वाद. काही आशीर्वाद देणार नाही आपल्याला. नाही केलं तरी ज्ञानदान, अन्नदान नाही केलं तर आशीर्वाद देणार नाही, शाप देणार. आणि शाप दिल्यावर काय होतं माहिती ना? शाप दिल्यानंतर तो आम्हाला घरामध्ये तंटे सुरू होतात. माणसात माणूस राहत नाही. मग आपण एखाद्या ब्राह्मणाकडे जातो, एखाद्या देवऋषाकडे जातो, काका बघा ना आमच्या घरामध्ये काय चाललंय ते. आणि काका सांगतात, तुम्हाला पितृशाप लागला, पितृशाप, पितरांचा शाप लागलाय, तुम्ही जा.
नारायण नागबली करा, त्र्यंबकेश्वरला जा, नारायण नागबली करा. आणि नारायण नागबली करत असताना काय त्रुटी कमी पडल्या. ते नारायण नागबली करताना काय ब्राह्मणाकडून चूक झाली तर ते शाप निघू शकत नाही. आणि परत सुरू होतो आणि मग सांगतो ब्राह्मण काका आता तुम्ही गयेला जा आणि गयेला जाऊन पिंडदान करा. मग गयेला जावं लागतं, पिंडदान करावं लागतं मायबापांना. ही करण्याकरता याच आपल्याच दारामध्ये पिंडदान करावा, त्यांच्या नावाने काहीतरी दान करावा, ज्ञानदान करावा, वस्त्रदान करावा. आणि वस्त्रदानाने मायबापांना ते आपल्याला आशीर्वाद देतात. आणि आशीर्वाद दिल्यानंतर या मृत्यूलोकामध्ये आशीर्वाद आपल्याला मिळतो मायबापांना. कुणाचा? पितरांचा आशीर्वाद. तुकोबाराया म्हणजे सांगितलं, होय माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. तुकोबाराय म्हणले मग हे गयावर जन इथं आपल्या दारामध्येच पिंडदान करायचं. आता पिंडदान होत आहे, काका पिंडदान करत आहेत आणि पिंडदानामध्ये काही त्रुटी कमी पडल्या तरी त्या त्रुटी ह्या नामाने उजळल्या जातात, उजळून निघतात. नाम संध्या श्रेष्ठ आहे मायबापांनी. कलियुगामध्ये सर्वात नाम श्रेष्ठ सांगितलं आहे. नामदेवराया म्हणतात, तुकोबाराया सांगतात, ज्ञानोबा माऊली सांगतात, जनाबाई सांगतात, सर्व संतांनी तुम्हाला आम्हाला हे सांगितलं या कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ आहे. आणि हे नाम घेतल्यानंतर आपल्या पितरांचं ऋण भेटतं मायबापा. म्हणून तर या मृत्यू लोकामध्ये ज्ञानोबा माऊली म्हणतात, हे साथी आले या वळंगा सारंग धरू, नाही तरी संसार जाईल लया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत्र, मृग जळ होतो जाईल लया. हा मृगा जळासारखं लयाला जात आहे. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत्र, मृग जळ होतो जाईल लया. विषयाचे सबसुख, बेगडाची भावली आणि आबराची सावली जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चेहिले
संताला शरण जायचं. मगाशी सांगता राहिलं आपण देवाला शरण का जायचं की देवाने आपल्याला नरदेह फुकट दिलाय. भगवंतानी नरदेह फुकट दिला म्हणून त्या ऋणातून मुक्त होण्याकरता फक्त भगवंताचं चिंतन करायचं. त्या भगवंत मागितल्या आणि मग आनंद सर्व झाला हस्तिनापुरामध्ये. देव अर्जुनाला असं वाटल्यानंतर देवाने म्हटले कशाचा आनंद कशाचा ही पहा म्हणजे. आणि काय लोक पाठवले पडले असं झालं बाबा. काय झालं कर्णाला शस्त्र मिळलं अर्जुन मारण्याकरता. उद्या अर्जुन मरणार आहे आणि ती इंद्रदेवाने दिलं. देवाला बातमी कळली. देव चतुर देव एवढा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी हा मुकुट सकळ मणी धन्य तोचे विठोबा चतुरा तो शिरोमणी. भगवान परमात्मा चतुर आहेत. उद्या अर्जुन मारण्याकरता शस्त्र मिळाले. पांडवाची सभा घेतली. पांडवाला सांगितलं उद्या कुणी युद्धाला जायचं नाही. युद्धाला जायचं ना. युद्ध कोण करणार. भीम उठला अर्जुन उठला आणि उद्या युद्ध कोण करणार. आम्ही नाही गेल्यानंतर माझं ऐका ना. युद्धाला उद्या तुम्ही जायचं नाही. मग कुणाला पाठवायचं. ते हिडंबा राक्षसीचा एक मुलगा होता हेमाचा. त्याचं नाव होतं घटोत्कच. त्या घटोत्कचाला पाठवायचं युद्धाकरता. भीमदादा उठले नाही मी पाठवणार. माझ्या मुलाचा अजून विसरूट फुटलं नाही आणि त्याला युद्धाला पाठवायचं नाही जमणार. देव मला माझं ऐकत नाही ऐकत आता मी द्वारका गाठत असतो मला. आणि मग धर्म उठला आणि म्हणजे तुम्ही जर द्वारका गाठली तर आमचा खारका बघा. तुम्ही तसं करू नका माय बापांनी. तसं करू नका माय बापांनी. आणि मग घटध्वजाला पाठवलं युद्धा करता. हजारो युद्ध मारलं. हजारो सैनिक मारले त्या घटोत्कचाने. आणि मारल्यानंतर
भांडाचा एकच आहे ना. आणि मग दुर्योधनाने सांगितलं, एक कर्णा, तुला काल शस्त्र मिळलं ना, सोडला म्हणला शस्त्र. आता हजारो सैनिक आपले मेले, सोड शस्त्र. ते नाविलाज झाला कर्णाचा आणि शस्त्र सोडला. कर्णाने शस्त्र सोडल्याबरोबर घटोत्कच मरण पावला. पण शस्त्र शब्द, पण अर्जुन मारण्याकरता शस्त्र दिलं, घटोत्कचावर पडलं. आणि कर्ण दुःखी झाला, दुःखी झाला. मला अर्जुन मारायचा होता, पण घटोत्कच मेला करा. तसंच आम्हाला हा भगवंताने नरते दिला. कशा करता दिला? भजना करता दिला. जसं अर्जुन मारण्याकरता इंद्रदेवाने कर्णाला शस्त्र दिलं, तसं आपल्याला सुद्धा भगवंताने भजन करण्याकरता हा नरदेह दिला. आणि म्हणून त्या ऋणातून मुक्त व्हायचं, देवाचं चिंतन करायचं. हा, आणि देवाच्या चिंतनातून चिंतन झाल्यानंतर तो आपला भगवंत, आपलं ध्येय मुक्त होतो. दुसरा जे ऋण आहे ते संतांचं ऋण आहे आपल्यावरती. त्या संतांनी आपल्याला देव दाखवला आणि संतांचं नामस्मरण करायचं आणि त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं. तिसरं जे ऋण आहे ते आपल्या आईचं आणि आपल्या वडिलांचं. तर आई वडिलांचं ऋण आपल्याला आई वडील, देवाने आपल्याला देव पण दिले. देवाकडे जाता नाही का करता ते आपण आई वडिलांकडे जातो. आई वडिलांची सेवा करतो. आई वडिलांची सेवा का करायची? ही आई वडील आहे, या मुलाने खूप सेवा केली पाहिजे. खूप सेवा केली म्हणजे सर्वांनी पाहिलं, आपण सर्वांनी पाहिलं. पती सुद्धा किती रडले, अहो सून सुद्धा रडली. नातवंडाचा तर काही विचार नाही. आई आजी सांगितलं, मग त्या आईने किती केलं असं? हा, किती बाई पुण्य केलं असं? खूप 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 पुण्य केलं लेकरांसाठी. आणि त्यांच्या ऋणातून आपण मुक्त व्हायचं ना. आईच्या ऋणातून मुक्त व्हायचं, वडिलांच्या ऋणातून. आईसारखं दुसरं दैवत नाही. आणि ज्याची आई गेली त्याला विचारा आईची काय किंमत आहे. आई बाप गेले एका जीवनातून, परत मिळणार नाही. आई गेलो परत आई नाही, बाप गेला परत बाप नाही. आपण एकदा डोंगराच्या गेल्यानंतर, एकदा गेल्यानंतर परत आपल्याला पाहायला मिळत. म्हणून माझ्या पाहणं, आई वडिलांची सेवा करायची आणि आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचं. मुक्त व्हायचं. आई वडिलांची किती सेवा केली आई, खूप सेवा केली. दोघा बंधूंनी, आमचे गोरखराव असो, आमचे हनुमंतराय असो, यांनी आईची खूप सेवा केली. काही सेवा केली आणि इतकी सेवा केली. आणि आई गेल्यानंतरही आईच्या नावाने हे ज्ञानदान ठेवलं. खरं पाहिलं तर कीर्तन पाहिजे होतं. कीर्तन असल्यावर समाज जास्त होता, मंडपही मोठा होता, सर्वच काही होतं. पण आता ते म्हणले प्रवचनच करायचं. आणि म्हणून आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचं. आणि का मुक्त व्हायचं? की त्यांच्या नावाने दान करायचं, त्यांची सेवा करायची आई वडिलांची. आणि गेल्यानंतर त्यांच्या नावाने दान करायचं आणि पुण्य प्राप्त करून घ्यायचं. तो पुण्याची पावती तो इंद्रपणाची उठी उतरी येऊ लागले मृत्यू लोका माघारी. पुण्य इथंच या मृत्यू लोकांमध्ये करावं लागतं. स्वर्गातले देव सुद्धा विचार करतात की आम्हाला परत मृत्यू लोकांमध्ये जन्म व्हावा. देव सुद्धा विचार करतात आणि हे मृत्यू लोकांमध्ये जन्म. म्हणून देहाच्या गावाखाली जन्म मृत्यूच्या सोहळे नामने धनंजयाच्या परी का लल्लाटी ते नेले. काही केल्या न चाले
काळे गोरे पण धुतले भेटून या. अरे ज्यावेळेस पाचवीच्या दिवशी ती सटवी येते, आपण पाचवी पूजितो ना सर्वजण, आणि सटवी येऊन काय करते, आपल्या कपाळावर लेखन करते, जन्म आणि मृत्यूचं लेखन करते, मृत्यू देते. पाचव्या दिवशी सटवी येते, लल्लाट तिथे लिहिले, काही केल्या नसले, काळे गोरे पण धुतले पेटून आहे, आणि ती रंग टाकते काळा आणि गोरा. आणि एकदा का तिने काळा रंग टाकला, आता मी काळा. सटवीने लिखाण केलं. मी एखाद्या सरोवरावर गेलो, लाईट बाईक लावला, हमाम लावला, रक्ताना लावला, दव साबण लावला अंगाला, सांगा किती जरी गोरा होण्याचा प्रयत्न केला तर मी गोरा होणार नाही. माझी चकाकी काळ्या पाण्यात चकाकी येईल, पण मी काळा गोरा होणार नाही. काळे गोरे पण धुतले पेटून, किती धुतलं तरी ते काळ पण जाणार नाही. आणि सटवीने लिहिलेलं अक्षर, ही अक्षर सटवीने लिहिलं. हा लल्लाटी ते लिहिले. पाचवीच्या आधी सटवी येते आणि अक्षर लिखाण करून जाते, म्हणून आपण दिवा लावतो. पाचवीच्या दिवशी दिवा लावतो. आणि सटवी रावणाच्या दरबारामध्ये काम करतो, झाडलोट करायला. सटवी 33 कोट देव रावणाच्या दरबारामध्ये कामाला होते. गणपती बाप्पा होते, खंडेराया होते, सर्व देव होते. ही सटवी रावणाच्या दरबारात होती. एक दिवशी उशीर झाला सटवीला रावणाच्या दरबारात. रावणाने विचारलं, सटवी कुठे गेली तू? माझं काम होतं. काय काम होतं? तुमची नातसून बाळंतीण झाली आणि त्या नातीच्या मुलीचं भविष्य लिखाण करण्याकरता मी गेल्यामुळे उशीर झाला. तो रावण होता. सटवीला सांगितलं, काय लिहिलं माझ्या नातीसाठी? सटवी म्हणले, मी सांगत नाही. मी एकदा लिखाण केलं तर सांगत नाही. पण तो रावण होता, त्याने तलवार काढली. नाही सांगितलं म्हणून कवडू मला तुम्ही सांग काय लिहिलं माझ्या नातीसाठी. मग सांगितलं, सटवी तुमच्या नातीचं लग्न एका झाडोवल्याच्या बाई सगळं होणार आहे, असं लिखाण केलंय. लल्लाट तिथे लिहिले, काही केलं नाही. त्याच्यावर बोलतो, ते लल्लाटामध्ये लिहिलेलं होतं, तुमच्या नातीचं लग्न एका झाडोवल्याच्या बाई संगती होणार आहे, असं लिखाण. तो रावण आहे. रावण में सोपा होता. 80,000 बायका रावणाला, 1 लाख नातू, 1.25 लाख बनतो, 80,000 बायका, एवढा मोठा रावण. तुकोबा राहिले तर खूप त्याचं वर्णन केलेलं का अभंगामध्ये, चित्रपटच तयार केलाय. हे का नाही? लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत तसे संख्या 80-83. 5 लक्ष घरे पाषाणाचे देते, 7 लक्ष घरे विट बनले, तुकोबा म्हणतात. आणि कोटी घरे देते काशा आणि तांब्याचे, आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढी रावणाची संपदा. 7 कोटी घरे पाषाणाची, 7 लक्ष घरे पाषाणाची, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, एवढी संपदा रावणाची. पण तुकोबारा शेवटी बोलले, काय म्हणले? सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही. एवढी संपदा आपलं कुठं 10 ग्रॅम गळ्यात बाहेर घालतात ना,
10 ग्रॅमचं 2 तोळ्याचं आहे. एक जणाने अंगठी घातली बरं काही अंगठी घातली आणि दुसऱ्याच्या पंक्तीत गेलं आणि ती अंगठी पुढे करून हिथं भात वाट तिथं बुंदी वाढ पंगत दुसऱ्याची फक्त अंगठी सुद्धा 10 ग्रॅमची अंगठी इकडं वाढ तिकडं वाढ इकडं वाढ म्हणायचं. अंगठीचा अभिमान झाला आणि एका बाजारामध्ये गेला पिशवी घेऊन. पिशवी म्हणून बाजारामध्ये गेला काय घेत नव्हता नुसतं त्या अंगठीचं बोट करायचं. वांगी कशी पावशेर आहे, कारली कशी पावशेर आहे, बटाटे कशी पावशेर आहे, हा सारखं विचारायचं. एका माळणीने पाहिले याला म्हणले अंगठीचा रोग झाला दिसतोय म्हणजे या अंगठी पुढे दाखवते म्हणजे या अंगठीचा रोग आहे म्हणजे. आणि मग तिच्या पायात तोडे होते सोन्याचे, माळणीच्या पायात सोन्याचे तोडे होते. ती जवळ आली, हा तो जवळ आला, अंगठीचं बोट पुढे केलं. ते म्हणले ही वांगी कशी पावशेर पाहिजे. हिने तोंडाने नाही बोलली, उठली आणि आपलं जे पायातलं तोड होतं सोन्याचं त्या तोड्याने सांगितलं म्हणले 40 रुपये पावशेर मागितलं म्हणले. या पायाने सांगितलं 40 रुपये पावशेर बटाटे. हे सोनं पाहिलं तोड सोन्याचं पाहिल्या ह्याची अंगठी मनाने गळून पडली, खिशात टाकली, परत आलं नाही भागात. मी का तुम्हाला सांगितलं आपलं कुठं 10 ग्राम शुद्ध कांचनाची 7 कोटी होती त्यात रावणाची आणि सांगा ती कवडी गेली नाही. आणि आपलं काय जायचं, आपलं काय संगे येणार. धन कमवले कोट्याने कोटे संगे येई रे लंगोटी. काय आपल्या संगे नाही बापांना. म्हणून सांगत होते मी कुठं बोललो तुम्हाला. आपला टायमिंग किती झाला, 5 मिनिटं बाकी होता. 12ला 5 मिनिटं फक्त. बरोबर 12 वाजून 5 मिनिटांनी आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे. घरातलं सर्व नातेवाईक किती येऊन थांबायचं. फोटो पुढं आरतीचं ताट घेऊन या बरं का. हा आरती वगैरे आरती ताट घेऊन या. आणि एवढी संपदा आणि त्या रावणाच्या घरी सटवी काम करतात. आणि त्या सटवीने विचारलं सांग माझ्या नातीचं भविष्याने काय दिलं सांग. नाही तर म्हणलं कवडी सटवीला सांगावं लागलं. आता मरोज तर म्हणले आता सांगू. म्हणले तुझ्या नातीचं भविष्य असं आहे की एका झाडूवाल्याच्या बाई सगळं या नातीचं लग्न होईल भविष्य हे आणि माझं भविष्य कधी खोटं होत नाही. रावण मला बघू कसं भविष्य खोटं होत नाही. मग त्या झाडूवालीचा मुलगा घेतला आणि दुटांना सांगितलं जा याला ह्या जंगलामध्ये अरण्यामध्ये याला मारून टाका म्हणले. कसं खरं होतं हे भविष्य बघू म्हणले. आणि नेला त्या झाडवलीचा मुलगा जिच्या संग लग्न होतं ना 4-5 वर्षाचा मुलगा होता त्या झाडवलीचा. तिच्या संगती आल्याला आणि तो दाखवला बी होता ह्या झाडवल्याच्या मुलासंग लग्न होईल. मग तो मुलगा रात्रीची रात्र नेला एका जंगलामध्ये मारून टाका म्हणले याला. रावण येतो दूध गेले. 5 वर्षाचा तरुणाबाण मुलगा कोमल मुलगा पाहिला. त्या दूताला अशी दया आली कसा मारावा आपल्याला म्हणून त्याचा डावा अंगठा काढला. त्याचे कपडे भिजवले रक्तामध्ये त्याच्यावर रावणाला दाखवण्याचा. तो मुलगा एका नदीमध्ये टाकून नेला. काल अल्लाटी ते नेले बर का त्याच्यावर बोलतो काल अल्लाटी ते नेले काही केल्यानं झाले. हा लल्लाटीने जे सटवीने लिहिलं ना तो नदीमध्ये टाकला आणि वाहत 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 खाली गेला. आणि एका नगरामध्ये गेल्यानंतर त्या नगरामध्ये लोकांनी त्याला पकडला. पण तो नगराचा राजा मेला त्या दिवशी. आता राज्यावर बसवण्याकरता वारसदार कुणी नव्हतं राजाला. म्हणून हत्तीच्या सोनेमध्ये फुलाची माळ घातली आणि जो हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल तो हा नगराचा राजा होईल असा पण माळला. आणि त्या हत्तीच्या गळ्या सोंडेमध्ये माळ दिली. हत्ती फिरू लागला आणि हा मुलगा पकडला गेला. आणि अचानक त्या मुलाच्या गळ्यामध्ये हत्तीने माळ घातली आणि त्या नगराचा राजा झाला झाडवलीचा मुलगा.
राजा झाला, 21 वर्षाचा त्यांना बांड मुलगा झाला, राज पुत्र झाला आणि त्याच राजपुत्रावर शेवटी राजा रावण पाहुणे होऊन गेला. जमलं लग्न नातीचं, आणि लग्नही झालं. लग्न झाल्यानंतर सटवीला बोलवलं, इकडे म्हणले काय खरंय रे म्हणले तुझं, तू लिहिलेलं काय खरंय म्हणले खरंच आहे म्हणले खोटं कसं म्हणले. अरे म्हणले तो म्हणले ना म्हणले एका झाडवल्याच्या मुली सांग तुझ्या नातीचं लग्न होईल. बघ एक राजपिंडा काया पायाचा अंगठा तुटलेला होता, तो झाडवल्याचाच मुलगा होता. काल लाटी ते नेले काही केले न झाले, काळे कोटे पण फुटले दोनिया. अशा प्रकारे मानवांना झालेली सेवा भगवंताच्या चरणावर ज्यांच्यासाठी आपण सेवा करत आहात ते आपली ताराबाई शिवराम पवार त्यांचा आज वर्ष श्राद्ध, आणि वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्व पाहुणे मंडळी सर्व एकत्र आलो आणि त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वांनी वाहत आहोत. आणि वाहत असताना माझ्या वतीने, पांडुरंगाच्या वतीने, आई जगदंबेच्या वतीने आणि सर्व साधू संतांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिकावरदे हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ब्रह्म चैतन्य आत्मागिरी बाबा की जय.